ज्यांनी धीरोदात्तपणाने स्वीकारून महाराष्ट्रामध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण केला आहे, अशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपमुख्यमंत्री प्रफुल्लभाईंनी नुकतीच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडणुकीच्या माध्यमातून प्रस्ताव या ठिकाणी जो ठेवलेला आहे ते आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राबाईंनी, आदरणीय प्रफुल्लभाई, भुजबळ साहेब, मुश्रीफ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, IP त्रिवेदी, धनंजय मुंडे, अण्णा बनसोडे, जय पवार, नरहरी झिरवाळ, मकरंदाबा, व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रीय स्तरावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी, विधिमंडळातील आमचे सर्व सन्माननीय सदस्य भगिनी, राज्यांतील माजी खासदार, राज्य पातळीवरील पदाधिकारी, जिल्ह्याचे अध्यक्ष, नॅशनल डेलिगेट्स आणि माझ्या सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो, दादांच्या अनुपस्थितीमध्ये आज राष्ट्रीय अधिवेशन पार पाडण्याची नियतीने दुर्दैवी वेळ आपल्या सर्वांच्यावरती या ठिकाणी आणलेली आहे. 21व्या शतकातला केवळ राज्यांतील नव्हेच तर देशांतील वलयांकित नेतृत्व म्हणून दादांच्याकडे राज्यांनी पाहिलं आणि देशांनी सुद्धा पाहिलं. गेल्या 40 वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनातील 35 वर्ष दादांच्या सहवासामध्ये काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली. त्याच्यामुळे बारामतीच्या परिसरामध्ये सहकार चळवळीमधलं नेतृत्व असेल, 91च्या आसपास देशाच्या संसदेमधलं त्यांचं नेतृत्व असेल, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ऊर्जा फलोत्पादन खात्याचा राज्यमंत्री म्हणून असेल, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून असेल, किंवा 99 सालामध्ये केवळ कृष्णा खोरे आणि कोकण या 2 महामंडळाच्या पुरता सीमित मंत्रिमंडळातील त्यांचं स्थान असेल. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उभारणीमध्ये दादांचं योगदान प्रचंड प्रमाणावरती त्या ठिकाणी राहिलं. चांद्यापासून बांध्यापर्यंत फिरत सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असलेल्या भावनांचा योग्य पद्धतीने विचार करत त्यांनी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रचंड प्रमाणावरती विस्तारला. 99 सालामध्ये 54-56 वरतीच आपण 57 वरती मर्यादित राहिलो होतो. पण प्रफुल्लभाई, एका गोष्टीचा अभिमान आहे, भुजबळ साहेब आपण या साऱ्या गोष्टीचे साक्षीदार आहोत. आपण सर्वजण त्याच्यामध्ये परिश्रमपूर्वक होतो. 2004 सालामध्ये क्रमांक 1चा पक्ष म्हणजे 73 जागांच्या वरती विधानसभेमध्ये निर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झाला. त्याच्या सर्वाधिक योगदान स्वर्गीय दादांचं होतं. त्याचा नम्रपणाने उल्लेख या निमित्ताने मी करू इच्छितो आहे. राजकारणामध्ये वाटचाल होत असतानाच अनेक गोष्टी घडत असतात. 2009 सालामध्ये सुद्धा ज्यावेळेला विधिमंडळ पक्षाची बैठक होण्याच्या पूर्वी माझ्या मेघदूत बंगल्यावरती आमदारांची बैठक झाली. दादांना उपमुख्यमंत्री करावं अशा पैसा निर्णय त्यावेळेला काही आमदारांच्या भावना व्यक्त झाल्या. होऊ शकलं नसेल कदाचित. 2004मध्ये जर का सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष त्याचा मुख्यमंत्री म्हणून निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला असता तर परवा देवेंद्रजी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राने सर्वोत्तम मुख्यमंत्री दादांच्या रूपाने अनुभवलेला असता. याच्यापासून दुर्दैवाने तुम्ही आणि महाराष्ट्रातली 13 कोटी जनता त्या ठिकाणी मुकलेली आहे. हे निर्वादपणाने आज एक ठिकाणी व्यथित अंतःकरणाने भावना व्यक्त करत असताना काय वेगळं काय वाटण्याचं काय कारण असू शकत नाही. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं की अनेक घडामोडी होत गेल्या. एखादं नेतृत्व ज्या वेळेला ताकदवान होतं, शक्तिमान होतं, त्यांचा धाक दरारा नव्हेच तर जनमानसामध्ये त्यांची पकड चांद्यापासून बांध्यापर्यंत निर्माण होते. स्वाभाविकपणाने टीका टिप्पणीला त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती धार त्या कालावधीमध्ये येत गेली. प्रचंड प्रमाणावरती मनस्ताप दादांना त्या कालावधीमध्ये झाला. वहिनी, तुमचे एक सहकारी म्हणून, दादांचा सहकारी म्हणून मी ऋण व्यक्त करतो आहे की 12 पासून ते आजवरच्या कालावधीमध्ये दादांच्यावरती इतक्या प्रचंड प्रमाणावरती आरोप आणि प्रत्यारोप होत असताना जी सावलीसारखी साथ आपण त्यांच्या पाठीमागे दिलीत म्हणून त्यांचा उत्तराधिकारी होण्याचा मान आणि सन्मान किंवा अधिकार केवळ आपलाच होता हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून त्यांनी सांगायचं आहे.
मला आठवतो दिवस 25 सप्टेंबर 2012 सकाळी 7 वाजता दादाने मला बोलवलं. त्या दिवशी मी आर पाटील आणि मी रायगडच्या पोलीस अधीक्षकाच्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यासाठी जाणार होतो. मला 7:30 वाजता सांगितलं की सुनीलजी, कधी सुनील बोलायचे, कधी सुनीलजी बोलायचे, कधी तटकरेजी बोलायचे. त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या वेळ तसं त्यांचा स्वभाव मोकेपणाचा वेगळा होता. मी म्हणाले मी आज राजीनामा देणार आहे, उपमुख्यमंत्री म्हणून मी राजीनामा देणार आहे. मी माझ्या आईशी किंवा माझ्या पत्नीशी बोललो नाही, फक्त तुमच्याशी बोलतो आहे. मी दादांना सांगितलं, मी वयानं जरी 4 वर्ष मोठा असलो तरी आपल्या पायाला हात सांगतो आहे की आपण हा जो राजीनाम्याचा निर्णय घेतात हा साहेबांच्या कानावरती आपण घालावा. नंतर मी अलिबागला गेलो, परत आलो. त्याच्यानंतर दादांची पत्रकार परिषद झाली. दादाने उपमुख्यमंत्री होता राजीनामा दिला. भुजबळ साहेबांसहित पक्षाचे सर्व मंत्री देवगिरी बंगल्यावरती त्यावेळेला आले होते. का दादा तुम्ही राजीनामा दिलात असा प्रश्न महाराष्ट्रातल्या सर्व त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी विचारला, महाराष्ट्रातल्या आमदारांनी विचारला. सर्वांच्या मनामध्ये हळहळ निर्माण झालेली होती. परंतु तो राजीनामा त्यांनी त्या कालावधीमध्ये दिला. अनेक गोष्टी घडामोडी घडल्या. त्याच्यानंतर एक त्यांचा सहकारी म्हणून संबंध महाराष्ट्राच्या सिंचनाच्या इच्छातातली श्वेतपत्रिका काढण्याची जबाबदारी माझ्यावरती आली. 24 तास रात्रीचा दिवस करत ती श्वेतपत्रिका खंड 1 खंड 2 मध्ये तयार केली. आज दिलीपराव तुम्ही असतील, भुजबळ साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, सगळेजण तुम्ही ज्येष्ठ आहात. तुम्हाला सर्वांनाच या राज्याचा इतिहास पूर्णपणे माहिती आहे. राज्याच्या इतिहासातलं एक डॉक्युमेंट त्या कालावधीमध्ये आपण जे तयार केलं खंड 1 आणि 2च्या माध्यमातून, त्यामुळे सिंचनाचा सगळा इतिहास, राज्याच्या स्थापनेच्या नंतरचा इतिहास आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे. जिथे समिती नेमली गेली त्याचा अहवाल सादर करण्याचा ज्यावेळेला वेळ आली त्यावेळेला मी लोकसभेची निवडणूक हारलेलो होतो. मी राजीनामा देण्याची भावना व्यक्त केली. दादांनी सांगितलं की एटीआर आपण सभागृहात मांडला पाहिजे. एटीआर मांडला गेला, एटीआरची स्वीकृती त्या ठिकाणी झाली. पण माझ्या मनामध्ये एक शल्य राहिलं. प्रफुल्लभाई, ज्यावेळेला स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दीच्या सोहळ्याच्या निमित्ताने त्याच्या अगोदर सभागृहामध्ये इतका खर्च झाल्याच्यानंतर 0.1 सिंचन वाढलं गेलं अशी भावना गणपतराव देशमुखांनी व्यक्त केली, एकनाथ खडसेजींनी व्यक्त केली. त्याचं पूर्णपणाचं खंडन सुनील तटकरेंनी जलसंपदा खात्याचा मंत्री म्हणून सभागृहामध्ये केलं होतं. तरीसुद्धा जे मी म्हणतो, आजही म्हणतो आहे, पृथ्वीराज चव्हाण नावाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये लाभले आणि त्यावेळेला चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दीच्या सुरुवातीच्या वेळेला त्यांनी या गोष्टीचा मुख्यमंत्री म्हणून ज्याला उल्लेख केला त्याच्यानंतर ते सगळे पुढे घडत गेलं. माझ्या सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे, एक खंत दादांच्या आयुष्यभरामध्ये मनामध्ये सतत राहिली. आज मला हे भोकेपणाने बोलणं माझं मी कर्तव्य समजतो आहे. राज्यात आपलं सरकार, दादा उपमुख्यमंत्री, दादा सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्या ACBची खुली चौकशी करण्याचा आदेश त्या कालावधीमध्ये दिला गेला. हे शल्य, हे दुःख, हे वेदना दादा आयुष्यभरामध्ये कधी विसरू शकत नाही. आज ह्या गोष्टीचा उल्लेख मी एवढ्यासाठी करतो आहे, राजकीय वाटचाल एका दिवसात होत नाही. देशाच्या पातळीवर नेतृत्व एका दिवसामध्ये घडत नाही. अनेक वेळेला सहजगत्या काही गोष्टी मिळत असतात, पण या सगळ्या गोष्टी मिळवत असतानाच काय पद्धतीने खडतर प्रवास त्यांच्या आयुष्यामधला झाला, कशा पद्धतीने अनेक गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागलं, हे उभ्या महाराष्ट्राने त्या कालावधीमध्ये पाहिलं. पण दिलदार नेता, त्याचबरोबर ती खंबीरपणाने आत्मविश्वासाने आलेल्या प्रत्येक बाबीला तितक्याच पद्धतीने तोंड देणारा नेता म्हणून अजितदादांनी आज या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक आगळेवेगळं स्थान त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. 14 ते 19 कालखंड, ज्या कालावधीमध्ये आपण विरोधी पक्षाच्या बाकावर बसलो होतो, धनंजय मुंडे त्यावेळेला विरोधी पक्षनेते होते, त्यावेळेला कसं रात्री कुठे काय करत या सगळ्या चौकशीला कायदेशीरदृष्ट्या आपल्याला सामोरं जावं लागलं. भुजबळ साहेबांसारख्या लोकत्व नेतृत्वाला सुद्धा दुर्दैवाने त्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने सामोरं जावं लागलं उभा महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. काय मी या साऱ्या या ठिकाणी प्रकर्षाने सांगतोय, अलीकडच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे. 14 सालामध्ये निकाल लागले त्यावेळेला आम्ही सगळेजण होतो. भुजबळ साहेब होते, मी होतो, दादा होते, प्रफुल्लभाई होते. आदरणीय साहेबांनीच आम्हाला सूचित केलं की त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला पण बाहेरून पाठिंबा द्यावा. आपण त्यावेळेला घोषणा केली. त्यानंतरच्या कालावधीमध्ये सरकारमध्ये येण्याच्या प्रक्रिया अनेक वेळेला घडत गेल्या, पण त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्यावेळेला ते होऊ शकलं नाही. 19मध्ये सुद्धा काय झालं ते आपण सर्वांनी मिळून पाहिलं. 22मध्ये सुद्धा काय झालं ते सर्वांनी पाहिलं. पण 23मध्ये एका निर्णायक क्षणामध्ये ज्या वेळेला दादांना असं वाटलं, एकटेपणा वाटला, त्यांना असं वाटलं की मी एकाकी आहे, त्यावेळेला कोण होतं? दादा होते, प्रफुल्लभाई होते, भुजबळ साहेब होते, सुनील तटकरे होता, हसन मुश्रीफ होते.
रामराजे नाईक निंबाळकर होते, दिलीप वळसे पाटील होते, धनंजय मुंडे होते. दादाने एक भावना त्या कालावधीमध्ये व्यक्त केली होती की या गोष्टीसाठी एका निर्णयास्पद मी जातो आहे, येणार आहे. आपण साथ देणार नसाल तर मी निर्णय एकटा घेईन. आम्ही सर्वांनी सांगितलं, दादा तुम्ही आमचे नेते आहात, आजही आहात, कालही होतात आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा आहात. महाराष्ट्र घडवण्याची क्षमता कोणामध्ये आहे ते तुमच्याकडे आहे. म्हणून तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या सोबत आम्ही असू, हे त्यावेळेला दादांना आम्ही सांगितलं. आणि त्याच्यानंतरच 3 जुलैला त्यावेळेला तो निर्णय राज्याच्या सरकारमध्ये आपण जाण्याचा निर्णय झाला, NDAमध्ये जाण्याचा निर्णय झाला. शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, धर्मनिरपेक्ष विचार, ज्या राजकीय विचार सिद्धांतावरती वर्षानुवर्ष आम्ही सर्वांनी मिळून वाटचाल केली, त्याच्यावरतीच त्या सिद्धांतावरती आधारित राहत NDAमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आपण घेतला. आठवा पण आपल्यापैकी सर्वांनी 5 जुलैला आपलं राष्ट्रीय अधिवेशन झालं METमध्ये, भुजबळ साहेबांच्या त्या महाविद्यालयामध्ये. त्यावेळेचं दादांचं भाषण आपण ऐका. 1 तास 1.5 तास दादांनी भाषण केलं. दादांच्या आयुष्यभरातल्या वेदना त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्या. आणि दादांनी भाषण करत असताना परवा पार्थ आणि जय तुम्ही अतिशय उत्कृष्ट चित्रपट तयार केलीत. त्याच्या दादांचं वाक्य तुम्ही जे दाखवले आहेत की मी एकटा नाही, माझा श्वास असेपर्यंत तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन मी वाटचाल करणार आहे, हे दादांचं वाक्य METच्या आपल्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये होतं, ज्यावेळेला दादांना आपण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यावेळेला घोषित केलं. ही आठवण मी एवढ्यासाठीच करतो आहे, कणखरपणाने एखादा निर्णय घेतल्याच्या नंतर अनेक बाबी त्या ठिकाणी त्यांनी त्या 1-1.5 तासाच्या भाषणामध्ये व्यक्त केलेल्या होत्या की काय पद्धतीने निर्णय आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागतो आहे. तो निर्णय घेण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय, तो निर्णय उद्याच्या भवितव्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी कशा पद्धतीने असू शकतोय याचं सुस्पष्ट विवेचन हे दादांनी त्या कालावधीमध्ये केलेलं आपण सर्वांनी म्हणून ऐकलं. टीका टिप्पणीवरती आपण सगळेजण गेलो, खंबीरपणाने आपण त्या ठिकाणी वाटचाल करत आलो. अल्पसंख्याक समाजासाठी सर्वाधिक योजना दादांनी त्या कालावधीमध्ये निश्चितपणे दिल्या, याच युतीच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून. लाडकी बहीण योजना हे नंतरचं दायित्व त्या कालावधीमध्ये होतं. पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने आपल्याला पराजय पत्करावा लागल्याच्यानंतर एक वेगळी स्थिती राज्याच्या राजकारणामध्ये निर्माण झाली. सांगण्यात आलं की आता अजितदादांचं महाराष्ट्रामध्ये काही चालणार नाही. एक मी वाक्य त्यावेळेला बोललो होतो सुरुवातीला की आता महाराष्ट्रामध्ये अजित पर्व सुरू होत आहे. अनेकांनी माझ्यावरती टीका टिप्पणी केली. अजित पर्व याचा अर्थ आपण सर्वजण समजून घेऊ शकता, असे समजून घेऊ शकता. आणि मी बोलल्याच्या नंतर कोणाला काय वाटलं असेल त्याचाही अर्थ पण त्यावेळेला समजून घेऊ शकता. ते अजित पर्व शब्द समोर ठेवत आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण सर्वांनी म्हणून साथ दिली, त्या ठिकाणी दिलीत. आणि त्याच्यातून आपण एक योग्य पद्धतीची वाटचाल करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये केला. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बहिणी आपल्याला पराजय पत्करावा लागला. पण दादांसारखा दिलदार नेता एका बाजूला पराजय झाला तरी संध्याकाळी 5 वाजता मला फोन करून सांगितलं की उद्या NDAची बैठक आहे, तुला आणि प्रफुल्लबाईला तिथं जायचं आहे. मी सांगितलं मी जाईन दिल्लीला, पण तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही. त्यांना भेटलो आणि मग मी दिल्लीला गेलो. आणि माझ्यासाठी दिल्लीपेक्षा दादाच हे माझं सर्वस्व होतं. मग त्यांना भेटलो, त्यांना विनम्रपणाने अभिवादन केलं आणि आम्ही दिल्लीला त्या ठिकाणी गेलो. आणि मग NDAमधला त्या ठिकाणचा प्रवास आपण सर्वांनी पाहिला. किती टीका टिप्पणीला त्या कालावधीमध्ये सुद्धा समोर आला. अगदी आज वेगवेगळ्यापैकी भाषा केली जाते, त्याच्यात अनेक जण बोलत आले. दादांचं सकाळी 5-6 वाजल्यापासून सुरू होणारा कार्यक्रम उभ्या महाराष्ट्राने देशाने अनुभवलेला आहे. देशामध्ये त्याच्याबद्दलचं कौतुक वेगळ्या पद्धतीने आहे. काय बोललं गेलं, दूधवाला पण सकाळी उठतो, पेपरवाला पण सकाळी उठतो, बोललं गेलं त्या कालावधीमध्ये, हिणवलं गेलं. माझ्यासारख्याने सांगितलं दूधवाला पण उठतो, पण दूधवाला लोकांची सेवा करण्यासाठी उठतो. पेपरवाला पण येतो, तो सुद्धा लोकांची सेवा करण्यासाठी येतो. दादा एक असं निखळ व्यक्तिमत्व आहे. ते सुद्धा या सेवा पद्धतीने सेवाचं व्रत ठेवून काम करणारं ते व्यक्तिमत्व आहे. कोण बोललं काय बोललं सर्वांना माहिती आहे. आणि असंही म्हटलं गेलं की सकाळी उठायची त्यांची सवय आहे, ती लवकर उठतात. ते कदाचित त्यांच्या बायकोची किंवा त्यांच्या पत्नीची काहीतरी मजबुरी असेल, मला कळू शकलं नाही. जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आम्ही सगळेजण राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरलो. मी असा एक अध्यक्ष निघालो की दादाने पूर्ण वेळ बोललं पाहिजे म्हणून मी कधी भाषण केलं नाही. जनसन्मान यात्रेमध्ये बघा मी एकही भाषण केलं नाही. माझी इच्छा होती की बारामतीला मी भाषण करावं. वहिनींना पण वाटत होतं, पार्थला जयला वाटत होतं. पण आम्ही बारामतीमधून दादांची निघालेली अभूतपूर्व मिरवणूक, वहिनी जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने दादांची निघालेली बारामतीमधली मिरवणूक म्हणजे त्यांनी 2 गाड्या बदलल्या, त्या 2 गाडीच्या काचा लोकांच्याकडनं फुटल्या.
इतकं दादांच्या मिरवणुकीमध्ये स्वागत त्या झालं होतं. त्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येची बाब सांगतो आहे. एक निखळपणाने काम करणारं नेतृत्व बारामतीकरांनी स्वीकारलंच, राज्यभरामध्ये त्यांना प्रतिसाद मिळालाच आणि म्हणून 59 पैकी 41 जागांच्या वरती निर्वाचित होण्यामध्ये आपल्या सर्वांना यश मिळालं. आपल्या यशापेक्षा दादांची दुर्दम्य राजकीय इच्छाशक्ती, प्रचंड क्षमता, लोकांच्यापर्यंत संवाद करण्याची त्यांची एक हातोटी, याच्यातून चांद्यापासून बांद्यापर्यंत आपल्याला यश मिळालं. विदर्भामध्ये आम्ही किती जागा लढलो? 7 जागा लढलो. 6 जागांच्या वरती यश मिळालं. म्हणजे 90% जास्त यश विदर्भामध्ये मिळवलं. दादांचा नेतृत्वाचा करिश्मा, प्रफुल्लभाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची साथ पाठीमागे होतीच, पण विदर्भामध्ये सुद्धा त्या कालावधीमध्ये पाहायला मिळालं. मराठवाड्यामध्ये तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा पाडाव झाला. एक संभाजीनगरची जागा सोडली तर त्या मराठवाड्यामध्ये सुद्धा नांदेड असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, लातूर असेल, बीड असेल, या सर्व जिल्ह्यांच्यामध्ये एक अभूतपूर्व असं यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळवलं. नाशिकने तर स्वर्गीय चव्हाण साहेबांना जशी साथ दिली, आदरणीय पवार साहेबांना जशी साथ दिली, तशी नाशिककरांसुद्धा 100% यश दादांच्या पदरामध्ये टाकलं. आणि नाशिकसारखा जिल्हा जो आज या देशातील औद्योगिक आणि कृषी क्षेत्राचा अग्रगण्य जिल्हा आहे, त्या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने दादांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब करत अशा वेळीचं एक अभूतपूर्व यश त्या ठिकाणी मिळवलं. त्याच्यामुळेच गेल्या 1.25 वर्षाची आपली सगळी वाटचाल दादांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम पद्धतीने झालेली आपल्याला पाहायला मिळाली. आज आपल्या सर्वांच्या वरती नियतीने एक दुर्दैवी क्षण असा या ठिकाणी आणला आहे की ज्याच्यातून आज आपण वहिनींची अध्यक्ष म्हणून नेमणूक या ठिकाणी करतो. अनेक वेळेला अनेक पद्धतीचं बोललं गेलं. ज्या वेळेला दादांचं सुद्धा बारामतीमधलं एक भाषण असेल, आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल, अनेकांना आठवतसुद्धा असेल. मला जरी एकटं टाकलं असेल तर मी एकटा नाही, तर बारामतीकर माझ्या मागे आहेत. हे दादांचं बारामतीमधलं भाषण जय आपल्या सर्वांनी आणि बारामतीकरांनी महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं. अशा त्या कठीण कालावधीमध्ये दादांना स्वतःला एकाकी असं वाटण्यासारखं परिस्थिती निर्माण केली गेली. त्याला आम्ही सगळेजण जे दादांच्या पाठीमागे उभं राहत NDAमध्ये निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये पुढाकार घेतला होता, ते त्यांच्या पाठीमागे उभं राहणं आमचं कर्तव्य होतं. माझ्या निष्ठा तर दादांच्या चरणी होते, या सर्वांची साथ होती. म्हणून मला विचाराल तर राजधर्म आणि धर्मशास्त्र याचं पालन करण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणाने केलं. आणि धर्मशास्त्र आणि राजधर्म काय सांगतोय की एखादी व्यक्ती गेल्याच्या नंतर 40 वर्षाची सावलीसारखी साथ देणाऱ्या वहिनींच्या पाठीमागे उभं राहणं हा आम्हाला राजधर्म आणि धर्मशास्त्र समजत होतं.